बघा चिंगमाव कशी खेकर आली। बघ ही बघ चिंबोरी। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज तुम्हाला बघायला भेटणार आहे चिंबोऱ्या, म्हणजे आपल्या खेकरी असतात ना भात खाऊ, त्या पकडण्याची आमची वेगळी टेक्निक आहे। ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। आपल्यासोबत आहे ऋषी म्हात्रे आणि मी। गल आणलेला आहे, यो बघा बादली। हा गल आपला मच्छी पकडतो ना मास, त्याचा गल आणलाय। हे गलाशीच आम्ही चिंबोऱ्या पकडणार आहोत, भात खाऊ चिंबोऱ्या म्हणजे खेकरी। तर टेक्निक बघा आमची कसली आहे ते व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा। तर मित्रांनो, या शेता असतात ना, या शेतात भात खाऊ खेकरी असतात, त्या पकडायला आहे ना वेगळी टेक्निक आहे आपली। हे बघा गल आणलेला आहे आणि हा आहे चिंगम, आपला चिविंगम। यो चावूनशी आपला याला गलीला लावणार आहे। तर बघा याच्याशीच मी त्या चिंबोऱ्या पकडणार आहे म्हणजे खेकरी। तर बघत राहा, पहिला चिंगम पहिला खावायला लागेल आपल्याला। यो चिंगम आहे, पहिला चावून घेतं, नंतर याच्याशी आपल्याला चिंबोऱ्या पकडायच्या। व्हिडिओ बघत राहा। चिंगम आहे, चावलेला चिंगम, तो आपला गलीला लावायचा। चिंबोरीला वाटते काय खाना आहे, त्याच्यावर लगेच येते। बघा की बघ समोर बघतो तिथं चिंबोरी आहे, ते चिंबोरीला आता गरवते बघा हे गराशी। गेली बिलाच्या बाहेर। दुसरी इथे एक चिंबोरी आहे, तिला पकडण्याचा प्रयत्न कर। ही बघ कारली, बघा चिंगमाव कशी खेकर आली। या अशा पकराच्या बालदीन ठेवायच्या आणि शेताच्या बाजूला कुठं पडीक जमीन विमीन असेल तिथं टाकायची, कारण शेताचा जाम नाश करताना या चिंबोऱ्या। भात खाऊ चिंबोऱ्या। वांढरा बघा कशी, वांढरा बघा कशी पालांनी सगळी झाडा होती सगळी। ती आताचे दिवसा नाही ना, पावसाळ्यान कशी झाडांना नवीन पालवी येते ना, ती पालवी खावासाठी येतात। पालाली यो बघ, यो बघ वरती गेला, वरती दिसला दिसला दिसला। आली परली रे, आली। ही बघ चिंबोरी, इथं समोरच आहे चिंबोरी आहे। ही बघ
ही बघ कसली कारली. या खावाच्या नाही, या फक्त सोरवासाठी, कारण त्या शेताचा नुकसान करतात. तर शेताच्या बाजूलाच असतात या, कुठं वेगळे जागा अशा जिथं पडीक जमीन बिमीन बोला तिथं या सोरवाच्या किंवा टाकाच्या किंवा माराच्या. गेली परली केली ना. काय होते माहिती, बरी चिंबरी होती. बरी होती काय. ही बघ परली बघ आलेली. पिल्लांची होती, पिल्ला टाकून झालेली आहे तिची. या भात खाऊ खेकडी आहेत ना, आपलं शेत असतं ना त्याचं जाम नुकसान करतात. आणि त्या आपला कांडा असते ना, ते बिलान अशा करेला असतात किंवा परे असतात, त्याच्या आतमधील फटीन त्या असतात चिंबोऱ्या म्हणजे खेकडी. तर त्या पकडायला गेलो तर लगेच बिलान जातात. त्याच्यापेक्षा आपला गल घ्यावाचा, गलाला असा च्युइंगम ना तर पाला पण लावू शकतो. असा तो पाला आहे ना तो लावू शकतो ना. याच्यावर आपण गलाशी असा जिथं चिंबोरी असेल तिथे लांबूनच असते त्याच्यासमोर असा त्यांना खावाला असं दाखवायचा. मग त्या लगेच येतात. मग आल्या घरी आपल्या बालदीन ठेवायच्या, मग बाजूला कुठं नेऊन त्यांना मारायच्या किंवा सोडून द्यायच्या, कारण शेताचं जाम नुकसान करतात. चला अशाच बघा चिंबोऱ्या अजून पकडते. चिंबोरी आलेली पण परली. परली पिल्लाची वरती बघा. हे बघा बिल्लाचे येऊन वरती परली. तिचा बिल आहे बघा कशी काढते बघा. 5-6 मिनिटांनाच बघा. हे बघा या चिंबोऱ्या पकडल्या बघल्या. पाणी भरपूर आहे त्याच्यामुळं चिंबोऱ्या जास्त निघल्या नाही. जर पाणी नसताना तर सगळ्या करला अशा काय ना काय गवत बिवत खावाला बाहेर येतात. तर इतक्यात घेतल्या आणि पाऊस भरपूर आहे, सोडून देते यांना. आता बाजूलाच बघा या बघा या चिंबोऱ्या आहेत. या आपण गलाशी पकडले नाही, यांना मारी नाही मी. खरं म्हणजे मारायला पाहिजे, कारण शेताचा जाम नुकसान करतात. जो माल आहे आपला वसार माल आहे त्या दिल्या सोडून. कशी वाटली आपली चिंबोऱ्यांची व्हिडिओ? आवडली ना? आवडली असली तर लाईक कमेंट जरूर करा. चला भेटू एक नवीन व्हिडिओसोबत.